BSc 3 semester 6. Name of the paper Environmental Geology, and today's topic is Earth Material and Energy Budget. Earth materials, simply the material which we derive from the earth is called as earth material. म्हणजेच पृथ्वीपासून आपल्याला जे काही मटेरियल मिळतं, म्हणजेच नॅचरल रिसोर्सेस जे काय आहेत ते म्हणजेच अर्थ मटेरियल्स. इतर कुठल्याही पद्धतीने आपण ते मिळवू शकत नाही. त्यासाठी आपल्याला पूर्णपणे नॅचरल सोर्सवर म्हणजेच अर्थवर डिपेंड राहावं लागतं. असे सगळे मटेरियल्स म्हणजे अर्थ मटेरियल्स. फॉर एक्झाम्पल मिनरल्स, रॉक्स, सॉईल, सँड, वॉटर. आता ह्याचं इम्पॉर्टन्स काय आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. मिनरल्सचे काय काय यूज आहेत. मिनरल्सचे 2 कॅटेगरीज आहेत, रॉक फॉर्मिंग मिनरल आणि ओअर मिनरल्स. कमर्शियली ओअर मिनरल्स हे महत्त्वाचे आहेत. इंडस्ट्रियलायझेशनसाठी किंवा डे टू डे लाईफमध्ये मिनरलशिवाय रॉ मटेरियल आपल्याला मिळू शकत नाही आणि फायनल प्रॉडक्ट पण मिळू शकत नाही. रॉक्सचा तर किती यूज आहे आपल्याला माहिती आहे. दीज आर बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ द अर्थ. रॉक्स नसेल तर अर्थ पण असणार नाही. प्रत्येक ठिकाणी आपल्याला फाउंडेशनसाठी रॉकची गरज असते. त्यानंतर सॉईल. रॉकचं ज्यावेळेला वेदरिंग आणि इरोजन होतं त्यानंतर जे फायनल प्रॉडक्ट आपल्याला मिळतं ते म्हणजे सॉईल. सॉईल नसेल तर ॲग्रिकल्चर म्हणजेच शेती होणार नाही आणि झाडं किंवा जे काय बायोलॉजिकल स्फिअर आहे एन्व्हायरमेंटचा तो असू शकणार नाही सॉईल नसेल तर. म्हणजे झाडं नसतील, कुठलंही पीक उगवणार नाही. ते नसेल तर कुठलीही जीवसृष्टी पृथ्वीवर राहू शकणार नाही. म्हणजेच बायोलॉजिकल स्फिअर पूर्णपणे नष्ट होईल. त्याच्यानंतर सँड आहे. सँडचे पण वेगवेगळे युजेस आहेत. त्यानंतर वॉटर आहे. वॉटरबद्दल तर काय वेगळं बोलण्याची आवश्यकता नाही आहे. ऑल दीज आर नॅचरल रिसोर्सेस विदाऊट विच लाईफ इज इम्पॉसिबल. त्याच्यानंतर वेगवेगळे मेटल्स. ओअर मिनरल्सपासून आपल्याला मिळतात मेटल्स. प्रेशियस स्टोन्स म्हणजे जेमस्टोन ज्याला आपण म्हणतो किंवा रत्न आणि उपरत्न. कमर्शियली ते खूप इम्पॉर्टंट आहेत. त्याचे मेडिसिनल यूज पण आहेत. हे पण सगळं अर्थ मटेरियल आहे. मगाशी आपण बोललो तसं रॉ मटेरियल इंडस्ट्रीसाठी आणि ॲग्रिकल्चरसाठी याशिवाय मिळणारच नाही हे मटेरियल नसेल तर. जिथे म्हणजे ज्या एरियामध्ये असे नॅचरल रिसोर्सेस भरपूर मिळतात म्हणजेच रिच एरिया आहे इन टर्म्स ऑफ नॅचरल रिसोर्सेस, तिथे इंडस्ट्रियलायझेशन आणि बाकीच्या सगळ्या फॅसिलिटीज आपोआप येतात. म्हणजेच एखाद्या ठिकाणच्या सस्टेनन्ससाठी हे नॅचरल रिसोर्सेस खूप महत्त्वाचे आहेत. बाहेरून जर आणून तिथं एखादी इंडस्ट्री उभी करायची म्हटली तर ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आणि इतर सगळं जे कॉस्ट आहे त्या इंडस्ट्रीमधली ती सगळी खूप वाढेल. पण त्याच ठिकाणी जर ते रिसोर्सेस मिळत असतील तर इंडस्ट्रियलायझेशन त्या ठिकाणी इझिली होऊ शकतं. आता कन्फ्लिक्ट कधी येतो की आपल्याला माहिती आहे हे सगळे नॅचरल रिसोर्सेस आहेत, हे आपण वापरले पाहिजेत, ते वापरल्याशिवाय आपलं लाईफ पॉसिबल नाही आहे. पण कन्फ्लिक्ट कधी येतो जेव्हा आपण त्याचं ओव्हर एक्सप्लॉयटेशन करतो. म्हणजे आपण एन्व्हायरमेंटचा विचार करत नाही, इकॉलॉजीचा विचार करत नाही. इकॉलॉजिकल बॅलन्स त्याच्यामुळे डिस्टर्ब होतो, पोल्युशन व्हायला लागतं. अशा वेळेला जिओलॉजी आणि एन्व्हायरमेंट ह्यांच्यामधला कन्फ्लिक्ट तिथं तयार होतो. त्यामुळं तो कन्फ्लिक्ट अवॉइड करण्यासाठी आणि जे काय अर्थला फायनल डॅमेज होतं
की जे सहजासहजी आपण कंट्रोल करू शकत नाही किंवा रिपेरेबल नाही आहे, इरिपेरेबल डॅमेज होतं. ते अवॉइड करण्यासाठी हे जे काय अर्थ मटेरियल आहे किंवा नॅचरल रिसोर्सेस आहेत, हे अतिशय इफेक्टिवली आणि इफिशियंटली वापरणे, म्हणजेच त्याचा मॅक्झिमम यूज करणे. मॅक्झिमम यूज म्हणजे मॅक्झिमम एक्सप्लॉयटेशन नव्हे, तर ओव्हर एक्सप्लॉयटेशन न करता जेवढं काही आपल्याला मिळते त्याचा जास्तीत जास्त उपयोग कसा करता येईल हे बघणे, हा एकच सोल्युशन एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशनवर आहे. त्याच्यानंतरचा कन्सेप्ट आहे एनर्जी बजेट. व्हॉट इज एनर्जी बजेट? जी एनर्जी आपल्याला म्हणजे पृथ्वीला मिळते, आता सोर्स काय एनर्जीचा? सन इज द सोर्स ऑफ एनर्जी, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. म्हणजे सनपासून आपल्याला मिळते आणि परत रेडिएशनच्या स्वरूपात आउटर स्पेसमध्ये ती एनर्जी बाहेर फेकली जाते. तर हा जो बॅलन्स आहे म्हणजे रिसिविंग अँड रेडिएटिंग, हा बॅलन्स म्हणजे काय? एनर्जी बजेट. म्हणजे किती एनर्जी मिळाली आणि किती एनर्जी पुन्हा पृथ्वीवर येऊन तिथून बाहेर गेली, या दोन्हीतला डिफरन्स म्हणजेच एनर्जी बजेट. आता जी काही एनर्जी सनरेजच्या स्वरूपात अर्थवर येते त्याचं 5 कॉम्पोनंटमध्ये डिस्ट्रीब्युशन होतं. म्हणजे आली आणि लगेचच परत गेली असं होत नाही. तसे परत जाण्यापूर्वी म्हणजे रेडिएटिंग होण्यापूर्वी त्याचं 5 कॉम्पोनंटमध्ये डिस्ट्रीब्युशन होतं. आईस, वॉटर, क्रस्ट, ॲटमॉस्फिअर अँड ऑल ऑर्गॅनिझम्स, हे ते 5 कॉम्पोनंट आहेत. म्हणजे क्लायमेट जे आहे किंवा इकोसिस्टीम जे आहे ती कशा कशाची बनलेली आहे, तर हे महत्त्वाचे कॉम्पोनंट आहेत त्याचे. काही एनर्जी आईसमध्ये जाते, काही वॉटरमध्ये. वॉटर म्हणजेच ओशन्स. त्याच्यानंतर क्रस्ट म्हणजे अपर सरफेस जो आहे अर्थचा, तो काही एनर्जी ॲब्सॉर्ब करून घेतो. ॲटमॉस्फिअरमध्ये ॲब्सॉर्प्शन होतंच. आणि जे सगळे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्या प्रत्येकाला एनर्जीची गरज असते. या 5 कॉम्पोनंटमध्ये डिस्ट्रीब्यूट होते सगळी एनर्जी मिळालेली. आता सगळीकडं एकसारखं टेम्परेचर असत नाही पृथ्वीवर. काही ठिकाणी खूप थंडी आहे, काही ठिकाणी खूप उष्णता आहे. म्हणजेच अनइवन डिस्ट्रीब्युशन आहे हे एनर्जीचं. याचं कारण काय आहे, तर इक्वेटरच्या बाजूला बल्ज आहे. बल्ज म्हणजे असं फुगवटा आहे अर्थला, आणि त्याच्यामुळे इक्वेटोरियल रिजन जे आहेत तिथं हीट जास्त प्रमाणात मिळते आणि पोलर रिजनमध्ये कंपॅरेटिव्हली कमी हीट ॲब्सॉर्ब होते. त्याच्यामुळं आईस शीट जे आहेत ते आपल्याला पोलर रिजनमध्ये सापडतात सगळे, म्हणजे अंटार्क्टिका किंवा नॉर्थ पोल, साऊथ पोल वगैरे. आणि इक्वेटोरियल जो रिजन आहे तिथं मात्र हीट जास्त असते. आता हे जे काय देवाणघेवाण होते एनर्जीचे, म्हणजे आपल्याला मिळते एनर्जी पृथ्वीवर, डिस्ट्रीब्यूट होते, पुन्हा परत पाठवले जाते, हे कंटिन्युअस एनर्जी सायकल जे आहे ही कंटिन्युअस चालू आहे. तरीसुद्धा कंपॅरेटिव्हली अर्थचं टेम्परेचर जे आहे ते गेले अनेक वर्ष कॉन्स्टंट आहे. पहिल्यांदा पृथ्वी तयार झाली त्यावेळेला टेम्परेचर खूप जास्त होतं, नंतर हळूहळू थंड होत गेली, त्याच्यानंतर हळूहळू बायोस्फिअर अस्तित्वात आला. तेव्हापासून हे टेम्परेचर जे आहे ते सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स राहू शकतील
इतकं मेंटेन झालेलं आहे सर्वसाधारणपणे. याचं कारण काय? तर खूप जास्त एनर्जी ॲब्सॉर्ब पण होत नाही एका लिमिटच्या बाहेर, आणि खूप जास्त एनर्जी परत दिली पण जात नाही. म्हणजे आउटर स्पेसमध्ये जाणारी एनर्जी पण ठराविक आहे, आणि जी काय ॲब्सॉर्ब होते ती एनर्जी पण एका लिमिटमध्ये आहे. याचं कारण आहे ओशन्स. हे जे काय टेम्परेचर चेंजेस होतात ते बऱ्यापैकी ओशन्समुळे बॅलन्स होतात. पण ओशनचं जर टेम्परेचर वाढायला लागलं त्याच्या पाण्याचं, तर मात्र एक दिवस हा बॅलन्स डिस्टर्ब होऊ शकेल. म्हणजे नॅचरली हा बॅलन्स अजून तरी टिकून आहे, पण असंच पोल्युशन होत राहिलं, असंच गॅसेसचं इमिशन होत राहिलं तर हा इम्बॅलन्स होऊ शकतो. आता नॅचरल इम्बॅलन्समुळे काही प्रमाणात ग्रीन हाऊस इफेक्ट होतो. ग्रीन हाऊस इफेक्ट आपल्याला माहीत आहे, म्हणजे CO2चं प्रमाण जे आहे ते वाढतं एअरमध्ये. नॅचरल जी कारणं आहेत त्याच्यामुळं तर ते वाढतंच, पण तरीसुद्धा ते मॅनेजेबल आहे. म्हणजे नॅचरली वाढतं पण आणि बॅलन्स पण होतं. पण अँथ्रोपोजेनिक म्हणजे मॅनमेड ॲक्टिव्हिटीजमुळं, म्हणजे फॉर एक्झाम्पल डिफॉरेस्टेशन, खूप प्रमाणात झाडं तोडल्यामुळं जो काही इम्बॅलन्स तयार होतो कार्बन डायऑक्साईडचा, किंवा फॉसिल फ्युएल वापरल्यामुळं, आणि इतर सगळ्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत अँथ्रोपोजेनिक, त्या सगळ्या या ग्रीन हाऊस इफेक्टमध्ये भर घालणाऱ्याच आहेत. आणि ह्या अनिर्बंध अशा आपल्या ॲक्टिव्हिटीजमुळं हा ग्रीन हाऊस इफेक्ट आणि त्याचा इफेक्ट म्हणून ग्लोबल वॉर्मिंग हे दोन्हीत वाढ व्हायला लागले. आणि आजचं कॉज ऑफ कन्सर्न जो म्हणतो आपण, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा पर्यावरणीय ज्वलंत प्रश्न म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग, आणि मग त्याचे साईड इफेक्ट्स म्हणजे बदललेलं ऋतुचक्र, म्हणजे कधी पण पाऊस येतोय, कधी दुष्काळ पडतोय, असं जे काही इरेग्युलरिटी आपल्याला दिसते ती या ग्लोबल वॉर्मिंगमुळे आहे. आणि त्याच्या मागे कारण काय आहे? ग्रीन हाऊस इफेक्ट. आणि ग्रीन हाऊस इफेक्ट मागं कारण काय आहे? नॅचरल तर आहेतच कॉजेस, पण मेन कॉज आहे अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटीज. नेक्स्ट पार्ट इज सोलार रेडिएशन. आता सोलार रेडिएशनच्या स्वरूपात आपल्याला एनर्जी मिळते, म्हणजे सन सतत एनर्जी इमिट करत असतो. न्यूक्लिअर फ्युजन होत राहतं, सतत त्या रिॲक्शन होत राहतात. एक्झोथर्मिक रिॲक्शन असल्यामुळं, म्हणजेच एनर्जी बाहेर टाकणारं रिॲक्शन असल्यामुळं एनर्जी सतत तयार होत राहते. त्या एनर्जीला आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी. आता सगळीकडंच एकसारखी आपल्याला ती मिळत नाही. आपण मगाशी म्हटलं तसं अर्थ आपली टिल्टिंग झालेलं आहे. अर्थचा ॲक्सिस जो आहे तो एकदम स्ट्रेट नाही आहे, तो टिल्टेड आहे, म्हणजे स्थिरका आहे, आणि त्याला बल्ज आहे. कुठे? इक्वेटरला. त्यामुळं इक्वेटोरियल रिजनमध्ये ही एनर्जी जास्त प्रमाणात मिळते, पोलर रिजनमध्ये ही कमी प्रमाणात मिळते. म्हणजेच जॉग्राफिकल लोकेशन, टायमिंग, सकाळी कमी मिळणार एनर्जी, दुपारच्या वेळेला जास्त मिळणार, संध्याकाळी परत कमी होणार. त्याच्यानंतर लोकल ॲटमॉस्फिअर कसं आहे, क्लाउडी असेल तर एनर्जी कमी मिळणार, क्लिअर असेल तर जास्त मिळणार. सीझन कुठला आहे, उन्हाळ्यात नॅचरली एनर्जी जास्त मिळणार, पावसाळ्यात कमी मिळणार. अँड लोकल जिओलॉजी आणि जिओलॉजिकल कंडिशन ज्या काय असतील त्या त्या ठिकाणच्या, त्यानुसार हे अमाऊंट ऑफ रेडिएशन चेंज होत राहणार. या टिल्टिंगमुळेच काय होतं? अनइक्वल डेज अँड नाईट्स. प्रत्येक वेळेला 12-12 तासाचा दिवस आणि रात्र असत नाही. कधी दिवस मोठा असतो, कधी रात्र मोठी असते. त्याचं कारण हे टिल्टिंग आहे. अर्थचा जो ॲक्सिस आहे तो टिल्टेड आहे, त्याच्यामुळं सीझन्स आणि दिवस आणि रात्र हे दोन्ही अस्तित्वात आलेले आहेत. आणि हे सोलर रेडिएशन कशाचा सोर्स आहे महत्त्वाचं आहे? इट प्रोव्हाइड्स लाईट अँड हीट अँड एनर्जी फॉर फोटोसिंथेसिस.
हे फोटोसिंथेसिसची जर प्रोसेस झाली नाही तर आपल्याला कुणालाही म्हणजे कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमला त्याचं अन्न मिळणार नाही. म्हणजे थोडक्यात लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पृथ्वीवर राहू शकणार नाहीत, म्हणजेच बायोस्फिअर पूर्णपणे नष्ट होऊन जाईल. साधे फायटोप्लॅन्क्टन्स जरी असतील समुद्रातले तर ते सुद्धा फोटोसिंथेसिसच्या माध्यमातून आपलं अन्न तयार करतात. आणि त्याच्यासाठी कशाची आवश्यकता आहे तर एनर्जीची किंवा लाईट आणि हीटची. आणि ती कुणापासून मिळते हे सोलर रेडिएशनपासून. तर अर्थ मटेरियल्स, एनर्जी बजेट आणि सोलर रेडिएशन हे 3 कन्सेप्ट आपण या लेक्चरमध्ये बघितलेले आहेत.